मात्र राई गावामध्ये ज्या दोन दुःखद घटना घडल्या की जरासा आजार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतोय काय, ऑपरेशन होतंय काय आणि बॉडी घरी येते काय, असा हा प्रकार पाहायला मिळाला. नंदकुमार पाटील यांचा गेला तो काय गुणेश पंच म्हणून मैदानामध्ये जायचं आहे. पनामा कॅप जितू पाटील आणि गुणेश म्हात्रे हे दोन पंच म्हणून मैदानामध्ये होका यंत्र झालेली आहेत. एका बोटामध्ये सगळं काही अवलंबून आहे. कारण एक गोष्ट तुला आठवत असेल 82-83च्या हंगामामध्ये घडलेली होती की असं म्हटलं गेलं होतं की काही पाकिस्तानी लोकांनी म्हटलं की तुम्हाला तुमचा सुनीलनं कपिल आम्हाला द्या, आम्ही सगळं जग जिंकू शकतोय. त्यावेळेला आपल्या चावट सुनीलनं म्हटलं तुमचा पंच शकील राणा मला द्या, मी त्याच्याही पलीकडचं जिंकतोय म्हणून. हे दिलाय हा 4 ओव्हर आहेत. सलामीची जोडी मैदानात सामना चालू होतोय. त्यावेळेला समालोचन घेऊन येत आहेत आमचे सहकारी मित्र भारत राऊत. थँक्यू पंडित सर. पाणजू वर्सेस मालवणी आणि उपांत्य फेरीतील आपण हा सामना वाहतोय. महत्वपूर्ण मॅच ही देखील आहे. इथून जिंकला तर या स्पर्धेची थेट दुसरी सेमीफायनल तुम्हाला गाठता येईल. अरे किती बकरे तुम्हाला जम्स बॉन्ड. बघा SM फिटनेसचे मालक शुभमजी म्हात्रे यांच्याकडून एक पारितोषिक आले. जर जम्स बॉन्ड राईट टीमनं फायनल मारली तर शुभम कडून देखील जम्स बॉन्ड राईट टीमला दिले जाईल बकरा. म्हणजे भात करायला नको, फक्त बकरे कापा. पहिली विकेट मालवणी टीमची पडली गेली. हरेश्वर पाटील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय ज्ञानेश्वर कोळी. एक सर्वात बेस्ट ऑलराऊंडर मी तर म्हणेल, सर्व गुण संपन्न असा हा खेळाडू आहे मालवणी या टीमचा आणि प्रख्यात खेळाडू मी तर म्हणेन. ज्ञानेश्वर कोळी यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर प्रख्यात खेळाडू. पाणजू वर्सेस मालवणी मास्टर. थोडासा स्टेजवरचा आवाज कमी करा विनंती करतोय. मालवणी खास करून जम्स बॉन्ड राईट संघ तुम्ही जिंकलात, तुमचं अभिनंदन आहे. फक्त आवाज थोडासा कमी करा स्टेजवरचा. वेलकम डॉक्टर हृदय भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ते खासियत आहे त्यांची, नक्की ते काय खातात ते कळत नाहीये. ते काय खातात ते डॉक्टरनी सगळं बाहेर काढलं त्यांच्या छातीतून न पोटातून. आम्हाला विचारा. पण आज 12वी सफारी घातली डॉक्टरनी. पोराच्या लग्नात 10 आणि जुन्या 10 अशा 20 सफाऱ्या डॉक्टरकडे आहेत आणि 4 सूट. ते कोणी शिवलेत? ते डॉक्टरांनी. चला धावा संख्या 2 +1 व्हाईट +1 अशा या 2 धावा. भरत शिंदे सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज पांडू मास्टर्स या टीम मधील. चांगला फटका आहे ऑन साईडला. मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी अलंकार प्रोडक्शन साठी. एक धाव इथे मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या झाली आहे ती 3. बघा कालचा दिवस आणि आजचा दिवस भरपूर फरक आहे. कालच्या दिवसामध्ये जवळपास 50 धावा 60 धावा. इथे अंदाज घेता आला नाहीये. अगदी सूर्याची किरण डोळ्यासमोर होती आणि त्याच्यामुळे तो अलंकारला तो झेलचा अंदाज घेता आला नाहीये. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा महत्वपूर्ण चौकार. या चौकारानं धावसंख्या झाली आहे मालवणी या टीमची तब्बल 8. अलंकार भोईर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये होते. भरपूर पुढे आले होते निघून. महत्वपूर्ण मॅच आहे ही देखील. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये भरत शिंदे समोर आहेत धर्मेंद्र कोळी. त्यावेळेस अगदी बॉलरच्या समोर खेळला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता भरत शिंदे यांचा. एकदा तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल उलकावणी दिली होती ज्ञानेश्वर कोळी यांना. मात्र त्या ठिकाणी
कदाचित धर्मेंद्र तयार नव्हता. इथे देखील फक्त सिंगल मिळेल. या सिंगलला धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. 4 ओव्हरची मॅच आणि मगाशी आपण लो टोटल मॅच पाहिली. 29 धावा फक्त होत्या आणि नक्कीच अनेक राई ग्रामस्थांच्या मनामध्ये चिंतेचा विषय होता की 29 धावा आहेत आणि ज्याप्रमाणे दहिसर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे काय 29 धावा पूर्ण होतील का. थोडंसं टेन्शन वाढलं होतं त्या ठिकाणी बऱ्याचशा चाहत्यांचं राईच्या. मात्र त्यानंतर त्या विकेट्स पडल्या गेल्या आणि अगदी विकेट्सवर विकेट पडत गेल्या आणि तिथून मात्र कुठे दहिसर संघ बॅकफुटला गेला. खरोखरच कारण अगदी गुलदस्त्यामध्ये त्या विकेट सापडल्या गेल्या राई संघाला. 2 धावा मिळतील. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 11. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं सुरू आहे. हा देखील एक बलाढ्य संघ आहे कारण एका सीझनमध्ये 9 विजेतेपद घेणारा मालवणी संघ देखील आहे. म्हणजे आपण त्यावेळेस 18 ती स्पर्धेची मालिका होती आणि त्या 18 स्पर्धेमधील 9 विजेतेपद मालवणी टीमनं पटकावली होती. म्हणजे तो चॅम्पियन होता त्या मालिकेचा मालवणी संघ. एक गोष्ट आहे मालवणी संघामध्ये फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांचं कॉम्बिनेशन अगदी व्यवस्थित भरलेलं आहे. कारण मी सुद्धा बघितलेलं आहे पूर्वी अरुण पाटील आणि बाबू ही सलामीची जोडी म्हणजे धावा धावून निघायच्या. अरुण म्हणजे मैदानातला होंडा सिटी होती. व्हाईट बॉल चेंडू पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा झाल्या त्या 12. भरत पुन्हा एकदा तयार. समोर आहेत ज्ञानेश्वर. बैठक स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर आत वळतोय मात्र बॅटला ब्रश करून हा चेंडू निघून जातोय. अतिशय सुंदर कॅच टिपलाय त्या ठिकाणी यष्टीरक्षक जितून. हा आणखीन एक धक्का मालवणी टीमला. ज्ञानेश्वर देखील परतीच्या मार्गी आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याला आम्ही नेहमीच म्हणतोय मालवणी संघाचा सुपरमॅन मिस्टर प्रमोद कोळी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज पांडू स्पोर्ट्स पांडू या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू मिस्टर अलंकार भुईर हा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण ही लढत म्हणू शकतोय. धर्मेंद्र कोळी यांच्याविषयी जर राजू सर माहिती द्यायची गेली तर सर्वाधिक विकेट्स घेणारा हा गोलंदाज आहे 23 गावामध्ये. आतापर्यंत विचार केला आपण तर जवळजवळ 170च्या पलीकडे विकेट या धर्मेंद्र कोळी यांच्या खात्यावर आहेत 40+ क्रिकेटमध्ये. आज ते खेळाडू तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळते. बघा प्रत्येक वर्षी नक्कीच शुभम हेमप्रकाश मात्रे म्हणजेच SM फिटनेसचे मालक तसेच युवा सेना शाखा अधिकारी जुचंद्र यांच्याकडून या स्पर्धेला सहकार्य आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत. प्रयत्न करायला होता माझ्यामध्ये. बॅटला ब्रश होता. चेंडू मात्र इथे का प्रयत्न केला गेला नाहीये. जेम्स बॉन्डचे पाठीराखे जवळपास शशिकांत मात्रे, चंद्रकांत मात्रे, अरुण मात्रे, विनायक मेस्त्री, अंकुश मात्रे आणि निलकंठ पाटील. 10 kg चिकन आहे. थँक्यू. यावेळेस स्लॉट स्लिपचा फटका आहे. चेंडू घोषांकितच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे देखील मिळतील. थँक्यू शुभम तू इथे आलास. धन्यवाद तुझं मनापासून आभार. आणि या 2 धावेने धावा झाल्या त्या 15. 4 ओव्हरची मॅच 40 धावा या माझ्या मते तरी धाव फलकावर लावायला हव्या. 40 धावा एक कुठेतरी समाधानकारक स्कोर आपण म्हणू शकतो. नक्कीच राहुल. कारण इथे जर बघितलं तर 40+ सामना आणि 40च्या आत धावा राहता येते थोडंसं नवल वाटतंय. मात्र त्याही करताना संघाला झगडावं लागतंय झुंजावं लागतंय हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे धावा किती होत आहेत काय होत आहे याला महत्त्व नाही आहे पण सामन्यामध्ये जे झगडत आहेत प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ हे फार महत्त्वाचं आहे. मागची मॅच बघा काय मागची मॅच झाली. खरोखरच न भूतो भविष्य मी म्हणेन. त्यावेळेस स्वीपचा फटका आहे. 2 धावा इथे मिळतील. बघा ज्या बलाढ्य वाघबीळ संघाला कशा प्रकारे थांबवून ठेवलं होतं जेम्स बॉन्ड राई या टीमनं. त्यानंतर दहिसर संघाने किती धावसंख्येवर जवळपास जेम्स बॉन्डला थांबवलं गेलं. शेवटी क्रिकेटचा खेळ. पण एक गोष्ट झाली होती मगाशी प्रफुल्लच्या पहिल्या एकाच चेंडूत 5 धावा गेल्यानंतर सगळ्यांच्या छातीचे ठोके चुकले. आता काय होत आहे आणि शेवटच्या चेंडूवरती झेल हा टर्निंग पॉईंट झाला तिकडे. काही जणांना वाटलं हा षटकार जातोय का काय. अप्रतिम फटका खेळला होता. असं वाटत होतं खरोखर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो की काय. म्हणजे अक्षरशः श्वास गळ्यामध्ये येऊन अटकला होता. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे मात्र त्या ठिकाणी
किशोरचे प्रयत्न होते मात्र चेंडू पडल्यानंतर डायव्हर्ट झालाय. यावेळेस देखील या फटक्यावर प्रमोद कोळी यांना मिळतील 2 धावा. या दुहेरी धावेनं धावसंख्या फलकावर मालवणी मास्टर्स या टीमची 19. चांगल्या स्थितीमध्ये मालवणी या टीमला पाहायला मिळतो आणि याच वेगानं मालवणी संघ खेळत राहिला तर जवळजवळ नक्कीच मी म्हणू शकतो इथे की 40-45 किंवा त्याच्याही पलीकडे मालवणी संघ जाऊ शकेल. पप्प्याने 2 षटकार मारले होते आणि सदानंद पाटील अग्निशमक दलाचे अधिकारी त्यांच्याकडून 400 रुपयाचा कॅश प्राइज पप्प्या आलाय ते घेऊन जा. त्यावेळेस चांगला चेंडू आहे, फ्लोर लाईनचा चेंडू हाताळला गेला होता. अलंकार भोईर महत्वपूर्ण खेळाडू आहे. अंतिम चेंडू असेल. त्यावेळेस डिफेन्स करायचं होतं. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल देतोय प्रमोद. कदाचित बॅटला ब्रश असेल हा चेंडू याच पंच म्हणतायत. शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती 20 धाव. म्हणजे आपण जो अंदाज वर्तवला होता पंडित सर की जर याच वेगानं मालवणी संघ खेळत राहिला तर एक प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 40 धावा. निश्चित इथे बघितलं तर रिटेल धावा नाही आहेत, रिझनेबल आहेत आणि त्या दृष्टीने पहिल्या 2 मध्ये 20 आलेले आहेत. म्हणजे पहिल्या 12 मध्ये 20 तर आता पुढच्या 12 मध्ये कमीत कमी 25 धावा तरी यायलाच पाहिजेत. एक अंदाज आपला फक्त व्यक्त होतोय. प्रत्येक प्रेक्षक देखील तेच म्हणत असेल की 40+ सामना 28-30 धावा होत आहेत. एक चांगली गोष्ट नाही आहे पण संघाला झगडावं लागतं आहे. आणि इथे आता विचार केल्यानंतर आता पहिल्या 2 मध्ये 20 धावा आलेल्या आहेत पण 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत त्यांचे. हेही विसरून चालणार नाही आहे. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा करतील कोणी सांगू शकत नाही आहे. कदाचित 20 होतील, कदाचित 40 पण होतील. प्रयत्न तोच असेल की 40च्याही पलीकडे आम्हाला पोहोचायचं आहे. तर पांडू संघाचा हा प्रयत्न असेल की 40च्या आतमध्ये आम्हाला थांबवायचं आहे. तो सामना आठवतोय दैसरचा राई आणि मालवणीचा. पहिल्या 5 षटकांचा सामना होता. 4 षटकामध्ये 29 धावा होत्या आणि शेवटच्या षटकाचा विचार केला तर मायकल चेंद्रच्या एका षटकात 30 धावा आल्या होत्या धर्मेंद्र मार्फत. यावेळेस बैठक स्टोक खेळला गेलाय. चेंडू जातोय तो म्हणजे घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. अगदी घुटना टेक और हे फटका देख गुडघा अगदी त्या विकेटवर टेकवला गेला आणि त्यानंतर हा फटका खेळला गेला प्रमोद कोळीकडून. प्रमोद वर्सेस प्रमोद. एक तर मालवणी संघाचा बेस्ट खेळाडू आहे तर दुसऱ्या साईडला पांडू संघाचा बेस्ट ऑलराऊंडर आहे. माइंड एकमेकांच्या समोरासमोर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे ही नक्कीच मी म्हणू शकेल. कारण जी ताकद प्रमोद कोळीमध्ये आहे येण्याची तितकीच ताकद प्रमोद भोईरमध्ये देखील आहे. नक्कीच नक्कीच. आणि ज्यामुळेच त्यांची संघामध्ये सिलेक्ट होतं आणि कारण प्रत्येकजण विचार करतो की 140 करोडमधून फक्त 12-13 खेळाडू कसे संघामध्ये येतात म्हणून. हा प्रकार आहे. संपूर्ण गावामधून जर विचार केला भरपूर खेळाडू खेळताना दिसतात पण त्यातून मोजके 11 खेळाडूच संघामध्ये येतात. बाकी खेळाडू पाठीराखे म्हणून बाजूला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच नक्कीच सर, नो डाऊट. स्लॉट स्लिप खेळायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईनच्या दिशेनं. गोशांगी क्षेत्र आहे त्या ठिकाणी. नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट मी तर म्हणेन प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून. अशा प्रकारचं क्रिकेट जे आहे प्रमोद कोळी क्वचित खेळतात. कारण प्रमोद कोळी म्हटलं तर ॲग्रेसिव्ह क्रिकेटपटू नेहमी मोठमोठे फटके खेळणारा हा खेळाडू आहे आणि या राईच्या मैदानावर नक्कीच मी तर म्हणेल कुठेतरी एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट विचारधारा नक्कीच चांगली पाहायला मिळते प्रमोद कोळी यांची. पण एक गोष्ट मात्र मला इथे म्हणाविषयी वाटते भारत की या आगरी कोळी आपण जे संघ बघतोय या संघामध्ये ठसन क्रिकेट आहे. सहजासहजी सामना सोडण्याची ते कधीच दाखवत नाहीत की आम्ही सामना सोडला म्हणून. नाही, ठसन क्रिकेटच ते खेळत आहेत. कधी कधी आम्हाला देखील हा विचार पडतोय ते संधी आहे आणि काय घडले. चेंडू खराब आहे. डेड बॉल असेल. प्रमोद कोळी यांना पुन्हा नॉन स्ट्राईक एंडवर यावं लागेल. व्हाईटचा इशारा पंचांचा म्हणजे जवळपास व्हाईट+1 मिळतील त्या म्हणजेच या 2 धावा आणि या दुहेरी धावेने धावा झाल्या त्या 26. धर्मेंद्र अजून एक चेंडू आहे. तिसरी वर्ष ओके तिसरी वर्ष माफ करा. तिसरं षटक सुरू आहे. चहाची टेस्ट थोडीशी वेगळी बदलली.
बघा ज्या खेळाडूंना मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेतला होता पंडित सर, तो खेळाडू रिटायरमेंट घेतोय. म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मालवणी संघाजवळ बॅटिंग लाईनअप किती आहे. नाही, एक गोष्ट आहे, मी सुरुवातीला म्हटलं की मालवणी संघाकडे फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांचा भरणा भरपूर आहे. कारण आपल्याला आठवत असेल नर्मदा अर्जुन या संघामधले खेळाडू, या खेळाडूंना कोणी विसरू शकत नाही, ज्यांच्यामध्ये आपल्याला नितीन पाटील खेळताना पाहायला मिळाला होता, भालचंद्र कोळी खेळताना पाहायला मिळालेले होते. असे खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत की जे अजूनही त्यांनी क्रिकेट आपलं जिवंत ठेवलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारे कधीही ते कमिटमेंट करून, एकदा कमिटमेंट त्यांनी केली की ते कधी माघारी येत नाही, स्वतःचंही ऐकत नाहीत. नक्कीच नर्मदा अर्जुन या संघाला कोड मिसळणार एक दबदबा कायम ठेवला होता टेनिस क्रिकेट जगतामध्ये. आणि त्यामधील जो आपण विषय काढला नितीन पाटील यांचा, आता ते सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर नितीन मला वाटतं आता हयात नाहीयेत. नागेश पाटील एक सामाजिक कार्यकर्ते, त्यांना विनंती आहे इथे व्यासपीठावर यायचं आहे. हे त्यांना इशारा देत आहेत, आम्ही त्यांना विनंती करतोय. धावा झाले त्या 26. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेला आहे, तो म्हणजे मिस्टर मिलन कोहली. ही जोडी नंबर 1 जोडी आहे मालवणी या टीमची, प्रमोद कोळे आणि मिलन कोहली. विथ द स्विंग खेळायचं होतं, चांगला एफर्ट त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून केला गेलाय. अन्यथा नक्कीच काही धावा आणखी मोजाव्या लागल्या असता. अप्रतिम चेंडू हाताळला गेला, बॅटची एज आहे, पंच म्हणतायत 22च्या स्वरूपात 1 धाव. आणि या एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 27 धावा. संध्याकाळचं सत्र आहे, कालच्या दिवसामध्ये आपण 50च्या पलीकडे. आज नेमकं झालंय काय, आज लो टोटल मॅचेस. बघा काल जेवण्यासाठी व्हेज होतं, डाळ भात भाजी अगदी गोड देखील सोबत होतं. आज जड जेवण झालेलं आहे. आज थोडस नॉनव्हेज आहे, मात्र काय नक्की झालं हेच कळत नाहीये. लो टोटल मॅचेस आपण पाहिले आहेत. पण एकदा चांगला फटका अराउंड द कार्पेट, मात्र मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. किशोर आहेत, सिंगल फक्त मिळाल्या फटक्यावर प्रमोदला. चांगली गोलंदाजी प्रमोद भुईरनं आतापर्यंत केली आहे. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 28 धावा. जवळजवळ विचार केला आपण तर 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. आणि जवळजवळ 5.15 वाजलेत. म्हणजे ही मॅच संपता एक अंदाज जर घ्यायचा गेला तर मी म्हणेन 5:15 वाजतील. आणि तिथून सेमीफायनल एक अंदाज पकडायचा गेला तर काय 5:30 की 6:30. मग फायनल किती ओव्हरची खेळवायची. त्यावेळेसचा फटका चांगला आहे, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केला गेला अक्षय भोईर कडून. स्ट्राईक एंडला थ्रो अगदी योग्य केला गेला होता. हा चेंडू का फील्ड केला नाहीये जिथून. बघा इथे मात्र म्हणायचं गेलं तर दुष्काळात 13वा महिना. अगदी हातामध्ये थ्रो होता यष्टीरक्षकाच्या, मात्र यष्टीरक्षकाने तो प्रयत्न का केला नाहीये. पायानं अडवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि ही चुकी यष्टीरक्षकाची मी म्हणेल पांडू संघाला नडली गेली. दैव देतं आणि कर्म नेतं असं झालेलं आहे. ज्या ठिकाणी 1 धाव 2 धावा पाहिजे होत्या तिथे 6 धावा झालेल्या आहेत. या ओव्हर थ्रोचे 4. बरोबर म्हटलं तुम्ही, दैव देतं आणि कर्म नेते. कारण काय क्षेत्ररक्षण केलं होतं अक्षयनं आणि काय तो अचूक थ्रो, स्टंपवर थ्रो होता. अगदी मी म्हणेन फ्री होम डिलिव्हरी होती यष्टीरक्षकासाठी निश्चितपणे. आणि या गोष्टीवरून मला आठवतं एक सामना असा झाला होता शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. अजित पुत्र नॉनस्ट्राईकला 11वा खेळाडू समोर आला, त्याने म्हटलं तू कैसा भी बल्ला घुमा मैं रन दौड के निकालता. आणि असेच ओव्हर थ्रो झाले, यष्टीरक्षकाने गोलंदाजाने यष्टीरक्षकाला असं करत असताना 4 धावा धावून निघालेल्या होत्या. कधी कधी नशिबाची साथ मिळते, मात्र ती नशिबाची साथ नक्की कोणाच्या बाजूनं. धावा झालेल्या आहेत त्या 34. प्रमोद थोडेसे नाखुश असतील. चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू टाकला गेलाय. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली, मात्र कदाचित चेंडू लागला गेला तो पॅडवर. शेवटचा चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर मी तर म्हणेल मालवणी संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये आहे. 18 चेंडू आणि 34 धावा मालवणी संघानं स्कोरबोर्डवर लावलेत. निश्चितपणे ज्याच्यामध्ये या बोनस 6 धावा मिळाल्या त्याचाही आपल्याला इथे परिणाम नक्कीच झालेला आहे. कारण पहिल्या 2 मध्ये 20 होत्या आणि या षटकामध्ये तब्बल 16 धावा येत आहेत.
या आताच्या ज्या धावा निघत आहेत, जसं मगाशी प्रफुल्लनं 14 धावा केल्या एका षटकात आणि त्याचा परिणाम झाला की शेवटच्या 2 षटकात 17 धावांची गरज होती, तो आता हा परिणाम इथे पुन्हा एकदा दिसायला लागलेला आहे की आता बघायचं या षटकात 16 धावा आल्या, आता शेवटच्या षटकामध्ये जर 10-12 धावा आल्या तर धावसंख्या 50च्या जवळ. 100% आणि तोच प्रयत्न आहे मालवणी संघाचा की इथे आम्ही 40-45 किंवा 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल. कारण पांडू संघ म्हटलं तर पांडू संघ देखील एक मोठा संघ आहे, कारण या सीझनमध्ये 2 वेळा पांडू संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्याच्यामुळे या संघाची ताकद देखील जवळपास बऱ्याच संघांना कळली आहे. ते पण आहे भरत, आणि हा सामना जो आहे हा दोन्ही संघांच्या दृष्टीने फार मोठा प्रतिष्ठेचा आहे, कारण विजयी संघ सेमीमध्ये येऊन दाखल होणार आहे आणि ज्यामुळे दोन्ही संघांचा इथे खेळ हा पणाला लागतोय. नक्कीच, आणि मालवणी टीमला देखील पूर्ण कल्पना आहे. चला मॅच स्टार्ट करा. सुहास तयार आहे, समोर आहेत प्रमोद कोळी. पहिला चेंडू यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी योग्य लाईन आणि लेंथ या ठिकाणी मी तर म्हणेल सुहास पाटील यांची. पहिला चेंडू येतोय निर्धाव. महत्वपूर्ण मॅच जिंकला तर एक ट्रॉफी, मग ती नंबर 1 किंवा नंबर 2 किंवा नंबर 3, पण एक ट्रॉफी तुमच्या नावी 100% होईल. त्यासाठी तुम्हाला जिंकावं लागेल, मग तो मालवणी संघ असू द्या किंवा पांडू संघ असू द्या. काल एक ट्रॉफी आपण पाहिलं तर मुर्दा संघ घेऊन गेलाय. ऑफसाईडला लॉफ्ट ड्राईव्ह फटकत का स्ट्राईक एंडला थ्रो, तो देखील उशिरा येतोय. प्रयत्न चांगला होता प्रमोद कोळी यांची, ती विकेट काढायची होती, त्यासाठी प्रमोदनं मात्र स्ट्राईक एंडला थ्रो दिला होता. या चेंडूवर देखील 2 धावा मिळत आणि या 2 धावेने धावा संख्या झाली आहे ती 36-36. 36चा आकडा. नेहमी म्हटलं जातं की 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा, तर आपण तर बाबा ज्ञानी माणूस आहेत. लग्न जुळवण्यासाठी 36 गुण किती महत्वाचे असतात ते पण आहे. शॉर्ट बॉल होता यावेळेस, ऑन साइडला टर्न करायचं होता चेंडूला, पॅट आणि बॉलचा तिथे कदाचित संपर्क झाला नाही. यस बाईचा इशारा पंचांचा येतोय. चांगली गोलंदाजी होते, मात्र यष्टिरक्षक त्या ठिकाणी थोडेसे कमी पडले गेले. जाणवते भरत की आज यष्टिरक्षकाचं पाहिजे तसं मन दिसत नाहीये, कुठेतरी चलबिचल आहे. डबल माइंड मध्ये यष्टिरक्षण त्याचं होत आहे की चेंडू कुठून कसे जातात का क्षेत्ररक्षकांकडे लक्ष देताना त्याचं लक्ष विचलित होत आहे. बाईक स्वार जर आपण आपला मोबाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन चेक केलं तर बरं होईल. थँक्यू. अलंकार भोई यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये येत आहेत. जितू नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय तर थोडंसं जितूला लांब ठेवलं गेलं. यष्टिरक्षणाच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र सांभाळत आहेत जितू. क्या बात आहे, क्या बात आहे, काय गोलंदाजी सुरू आहे यावेळेस. याच फलंदाज बाद महत्वपूर्ण विकेट प्राप्त करतोय सुहास पाटील. मिलन कोळी देखील परतीच्या मार्गी आउट. ओके बघा, ही इनिंग संपली तर लाईन थोड्याशा पुष्कळ झाल्यात, थोड्याशा डल झाल्यात, त्या लाईन मारायच्या आहेत. आयोजकांना विनंती करतोय 2 चेंडू नंतर तर रेडी राहायचंय. जम्प बन राही आयोजक, लाईन थोड्याशा डल झाल्यात, त्या थोड्या डार्क करायच्या आहेत. पंचांकडून ती सूचना आली. मिलन वैती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मिलन कोळी बाहेर गेले आणि मिलन वैती हे आतमध्ये आलेत. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहिलं तर लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 38-38. आतापर्यंत मी तर म्हणेल कंट्रोलमध्ये आणले, म्हणजे आपण अंदाज लावला होता 3 षटकांचा सामना संपल्यानंतर असं वाटलं होतं की 45-50 धावा संख्येवर मालवणी संघ पोहोचू शकेल. मात्र सुहास पाटीलचं नक्कीच कौतुक करेल. एक चांगलं षटक सुहासनं आतापर्यंत हाताळलंय, एक सफलता देखील प्राप्त केली आणि 4 धावा फक्त सुहासनं या ओव्हरमध्ये खर्च केल्या.
ऑफ साईडला पंच केलंय. लॉंग ऑफ डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त या चेंडूवर एकच धाव. गुड फील्ड, गुड थ्रो प्रमोद भोईर. एकच धाव मिळेल. धावा 39. शेवटचा चेंडू असेल. दिलीप भोईर थोडेसे कामानिमित्तानं बाहेर आहेत, मात्र अजूनही ते क्रिकेट खेळत आहेत. त्यांची देखील बायपास सर्जरी झाली आहे आणि ते देखील कदाचित लाईव्ह टेलिकास्ट मॅच पाहत असतील. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूला पाठवून दिलंय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. मालवणी संघ थांबला गेला तो 41 या धावसंख्येवर आणि पाणजू संघासमोर टार्गेट सेट केलं आहे ते 42 धावांचं. येणारे 24 चेंडू आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये पाणजू संघाला धावा करायचे ते 42. चला लाईन मारायचे. आयोजकांना विनंती करतोय थोडेसे लाईन ज्या डल झाल्यात त्या लाईन थोडेसे डार्क करायचे आहेत प्लीज. जम्प झोन राही. चला चला मालवणी संघ प्लीज लवकर उतरायचं आहे. मालवणी संघाला विनंती करतोय आणि पाणजू संघाला देखील विनंती करतोय की आपल्या आघाडीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्यायची आहे. पाणजू मास्टर्स 24 चेंडू 42 करायचे आहेत. समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक ज्येष्ठ समालोचक राजू पंडित सरांना. बघा खेळाडू कक्षामध्ये पाण्याचा जार संपलाय तर प्लीज खेळाडू कक्षामध्ये पाण्याचा जार जाऊ द्या. आयोजक जम्स वनराई मास्टर्स खेळाडू कक्षामध्ये पाण्याचा जार संपला आहे त्या ठिकाणी प्लीज पाण्याचा जार पाठवून द्या. चला या ऐकूया आपण राजू पंडित सरांना. धन्यवाद भारत राऊत. पुन्हा एकदा बालयोगी सदान महाराज क्रीडा संकुल या श्री क्षेत्र राई या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ज्या ज्या व्यक्तींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमूल्य सहकार्य दिलेलं आहे. कारण राई जेम्स बॉन्ड क्रिकेट संघ आजी माजी खेळाडू आणि तमाम राई ग्रामस्थ यांच्यामार्फत या स्पर्धेचं आयोजन होत आहे. तब्बल 35-36 वर्ष झाली या स्पर्धेचं आयोजन होत आहे आणि ज्या पद्धतीनं 30 एप्रिल 1 मे याच्या आधी 1 मे होती त्यानंतर 30 एप्रिल हा 2 दिवसामध्ये स्पर्धा होते. कारण आपण भरपूर व्यक्ती बघतायत की ज्यांनी या स्पर्धेचं एकंदरीत यशस्वी होण्यासाठी अमूल्य सहकार्य केलेलं आहे. जे वस्तुरूपानं आहे काही जणांनी जर बघितलं तर आर्थिक रूपानं दिलेलं आहे. काही जणांची जी अशी मदत आहे की जी मदत म्हणजे या सीमारेषेवरती सगळं काही गोष्टी ज्या आहेत सीमारेषेच्या बाहेरच्या मध्ये आपले व्हॉलंटियर्स आहेत तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक आहेत ज्या सगळ्यांचं सहकार्य हे फार अमूल्य लाभलेलं आहे. त्या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आमचे सगळे सहकारी समालोचक आमचे गुणलेखक तसंच आपले ऑपरेटर सगळे जे बसलेले आहेत बाबा आणि त्यांची कंपनी कॅमेरामन उन्हाचा ताप एका गालावरती सहन करतोय पण दुसरे डोळे मात्र मैदानामध्ये आहेत विकास स्पोर्ट्सचे. आणि ज्या पद्धतीनं त्याने आत्तापर्यंत जे केलेलं आहे एक सातत्यपूर्ण कामगिरी. भले 2 खुर्च्या बसायला घेतलेल्या आहेत पण चित्रण मात्र अतिशय आरामात चाललेलं आहे. कौशल देण ज्या पद्धतीने त्यांच्या या सगळ्या काही गोष्टी चाललेल्या आहेत काही क्रीडा रसिक आपल्याला दिसत आहेत समोर बसलेल्या आहेत सगळ्यांना कव्हर करतायत आपल्या नजरेमधून. हे सगळे खेळाडू जे पाणी पुरवठा मंत्री पाणी घेऊन जातात मैदानाला खेळाडूंना ज्यावेळेला गरज असते या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सगळ्या व्यक्ती त्याचबरोबर आपले सन्माननीय प्रथम आमदार आणि सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या परिसरात एक लाईट हाऊस ते म्हणजेच
गिल्बर्ट जॉन मेंडोसा साहेब, नरेंद्र मेहता सध्या विद्यमान आमदार या आहेत, त्याचबरोबर आपले महाराष्ट्र परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांचेही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. नाना शेठ यांच्यामार्फत या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं होतं. त्याचबरोबर या स्पर्धेचे संस्थापक सन्माननीय विनोदजी म्हात्रे की ज्यांच्या एका कल्पनेमधून आपल्याला हे सगळं बघायला मिळतं आहे. आज निव्वळ आगरी कोळीच नाही, महाराष्ट्र नाही तर सगळ्या जगामध्ये रिटायर खेळाडू खेळायला लागलेले आहेत. ही मला वाटतं त्यांचीच संकल्पना सगळ्यावर पसरली सगळ्या जगामध्ये. येस, आणि यावेळेला आता सामना मैदानामध्ये आहे. अर्थात ज्या पद्धतीनं मालवणी आणि पांजू सॉरी या दोन संघादरम्यानचा सामना आहे, कारण मालवणी संघाने धावा केलेल्या आहेत 41 आणि 42 धावांचं टार्गेट दिलेलं आहे पांजू संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. जितू आणि नरेंद्र, जितू आणि नरेंद्र ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड लॉर्ड ऑफ क्रिकेट लवर्स. नाव इज अ सीइंग द मॅच. सामन्याचा आनंद लुटतात. 42 धावा आहेत. मागच्या 2-3 सामन्यानंतर या सामन्यामध्ये धावा 40च्या पलीकडे गेलेल्या आहेत. तमाम क्रीडा रसिक बिलकुल आपल्या चष्म्याच्या काचा साफ करून सामना बघतायत. पहिला षटक घेऊन येत आहेत ज्ञानेश्वर. राईट आर्म ओव्हर कमेंट्री बॉक्सकडनं पहिला चेंडू उजव्या ठेवून आतमध्ये वळतोय. हलक्या बॅटला ऑफ साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र निर्धाव संपलेल्या धाव संख्येमध्ये भर नाही आहे. 24 मध्ये 42. आता जर गणित बघितलं तर 23 मध्ये 42 झालेले आहेत. कारण 4 षटकं आहेत आणि या 4 षटकांमध्ये या 42 धावा करायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर जवळजवळ 11 धावा पाहिजेत प्रति षटकामागे. ज्ञानेश्वर यावेळेला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू येतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट बाउन्स होते, अडवून थ्रो दिला जाईल. 2 धावांचा प्रयत्न होतो इथे. कदाचित घातक आणि वेट फॉर द अंपायर सिग्नल इज आउट. नरेंद्र बाद होत आहेत. पांजू संघाला बसलेला हा पहिला धक्का आहे. धावचीच्या रूपानं का होईना मात्र मालवणी संघानं इथे एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. प्रमोद नवीन फलंदाज मैदानात चाललेले. इज द वॉकिंग अवे ऑन द फील्ड. क्षेत्ररक्षण बघितलं एक डीप थर्ड मॅन आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट आहे. कव्हर मिड ऑफ साईड आहे. त्याचबरोबर आपले कांचन माजी खेळाडू मोरवा संघातील ॲडव्होकेट हंसराज पाटील यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. अजूनही चांगलं क्रिकेट खेळतात हंसराज पाटील आणि डॉक्टर भोईर जवळचे मित्र आहेत आणि ज्यामुळे दोघंही मित्र एकमेकाच्या जवळ बसलेले आहेत. 60+ क्रिकेट खेळतात. डॉक्टर तर 75+ क्रिकेट खेळत आहेत. प्रमोद नवीन फलंदाज. गोलंदाज आहेत ज्ञानेश्वर. कॉमेंट्री बॉक्सकडनं सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ॲडव्होकेट हंसराज पाटील अजूनही चांगलं क्रिकेट खेळतात, आयोजन देखील करतात. धाव संख्या झालेली आहे ते 1 लॉस ऑफ 1. ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर. यावेळेला खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू जातोय फाईन लेगला. डिक्लेरेशन झोनमध्ये 2 धावा मिळतात. 2 धावांनी धाव संख्या झालेली आहे ते 3 लॉस ऑफ 1. बाद झालेले फलंदाज आहेत म्हणजे नरेंद्र धावच्या रूपानं. हा बँड बघितला की आठवण येते ती म्हणजेच वर्सोवा, अंधेरी वर्सोवा, प्रेमनाथ भांजे यांची ती मालिका अजूनही डोळ्यासमोर येते. समालोचनाला गेल्यानंतर मजा येते तिकडे. यावेळेला ऑन साईडला वळवलेला आहे. टर्न केलेला आहे. चेंडू येतोय डी बॅकवर्ड फाईन लेगला. 1 धावा आहे. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत चेंडू अडवून थ्रू दिला जाईल. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावांनी धाव संख्या झालेली आहे 1 बाद 5. 5 लॉस ऑफ 1 इन द फर्स्ट ओव्हर. शेवटचे 2 चेंडू अजूनही या षटकांतील बाकी आहेत. लास्ट 2 बॉल टू गो इन दिस ओव्हर बाय ज्ञानेश्वर. ऑफ साईडला डीप थर्ड मॅन एक बॅकवर्ड पॉईंट आहे. कव्हर मिड ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला बघितलं एक फाईन लेगला आहे. चेंडू यावेळेला मात्र ऑन साईडला व्यवस्थित वळवलेला आहे. हुक केलेला आहे. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड मिड विकेटला आणि जोपर्यंत अडवला जाईल 2 धावा फलंदाज पळून करतात वाईडिश मिड डाऊनवरती आणि या 2 धावांनी धाव संख्या झालेली आहे ती 7-7. षटक मैदानामध्ये चाललेलं आहे ते पहिलं आणि या षटकाचा विचार केला तर मला वाटतं अजूनपर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 7. 42 धावांची गरज आहे. पैकी 7 झाल्या म्हणजे अजूनही 35 धावा पाहिजेत सामना जिंकायला आणि या 35 धावा करायचेत. त्या म्हणजेच
19 चेंडू. त्यावेळेला मात्र चेंडू डाव्या टीवरचा आहे. पंच बघतायत जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. इज वाईड. या वाईडचा इशारा आहे. वाईड प्लस 2. 3 धावा इथे मोजल्या जात आहेत. दोन्ही पंचांना विनंती आहे काही सेकंद खेळ थांबवायचा आहे. पंचांना विनंती आहे दोन्ही पंचांनी खेळपट्टीवर खेळ 2 मिनिटं थांबवायचा आहे. आणि याचबरोबर आज षटकार गेलेला आहे. 6 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16. बिलकुल अप्रतिम षटकार आहे. गरज होती त्यावेळेला पांजू संघाने इथे हा षटकार आणलेला आहे. कारण वास्तविक थोडं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि ज्या चेंडूला योग्य पनिशमेंट पुल केलेला आहे चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणि 6 धावाने इथे मात्र आता जर बघायचं झालं तर जो धावांचा पाठलाग होता तो फार वेगानं आता पुढे डेव्हलप झालेला आहे. कारण पहिल्या षटकात धावा पाहिजे होत्या साधारणतः 11 ते 11 धावा त्या 16च्या रूपाने मेंटेन होत आहेत. म्हणजे आता जर बघितलं तर धावांची गरज आहे. कारण एक चेंडूमध्ये 9 धावा आल्या. कारण पहिल्या त्यात वाईड गेला त्यात 2 प्लस आणि ह्या 6 आणि ह्या 9 धावांनी धावसंख्या झालेली आहे 16. चलो आता वेळ वाया घालवू नका प्लीज. मालवणी संघाला विनंती आहे. कारण मगाशी काही सेकंद थांबण्यात तेवढ्यासाठी थांबवण्यात आलेला होता की जे काही घटना घडलेल्या आहेत या घटनांमुळे आपण इथे आपण म्हणतोय दिलगिरी व्यक्त करतोय. पण ज्या घरामध्ये हा प्रसंग येतो त्या घरातल्या लोकांना हे सगळं माहिती की काय घडतंय ते. म्हणून धावसंख्या झालेल्या 16. षटक संपलेल्या मैदानामध्ये पहिलं पांजू वर्सेस मालवणी हा प्रतिम सामना आहे. 5:35 झालेली आहेत आणि अजूनही आपल्याला सामने खेळायचे बाकी आहेत. कारण 2 सामने अजूनही बाकी आहेत. सध्या जर बघितलं तर जवळजवळ 40% सावलीने मैदान व्यापलेलं आहे. संजय नंबर 2 चे गोलंदाज सामोरे जातात. त्यांना फलंदाज आहेत जितू, जितेंद्र, जितेंद्र पंच पण जितेंद्र आहेत. संजय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक आणि चेंडू सीमा पार. क्या बात आहे. थोडं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ऑप्टमच्या बाहेर आणि जितूला चेंडू फुटबॉलच्या पद्धतीने वळवलेला आहे. चेंडू जातोय डी बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर आणि या 4 धावांनी इज अ वेलकम बाउंड्री. मगाशी षटकार आणि आता चौकार. म्हणजे या 2-3 चेंडूचा विचार केला तर 9-4 13 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे इथे मालवणी संघावर या सामन्याचं पकड थोडीशी आता लूज होते का काय असं जाणवत आहे.
पांजू संघ सामन्यावरती पकड मजबूत मिळवत चाललेला आहे. यावेळेला हलक्यात बॅटनं ऑफ साईडला वळवण्याचा प्रयत्न, मिडल स्टंपवरचा चेंडू होता, मात्र इथे गोलंदाजाच्या फॉलोमध्ये येतोय, त्यामुळे निर्धाव संपलेल्या धावसंख्येमध्ये भर नाही आहे. धावा झालेल्या आहेत त्या 20 अजूनही 22 धावांची गरज आहे. यावेळेला चेंडू ऑन द पॅड लागतोय, हलकसा पेल. एक फक्त प्रश्न विचारला होता पंचांना, पंच म्हणतात नाही सगळं काही व्यवस्थित आहे, ही इज अ डॉट बॉल. चेंडू निर्धाव संपलेला, लागोपाठ 2 चेंडू निर्धाव जात आहेत. संजय संजय टू जितू. कॉमेंट्री बॉक्सांकडनं विचार करतायत सगळेजण. यावेळेला पुन्हा एकदा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये बिलकुल संपर्क नाही आहे. चेंडू सबमरीन पद्धतीनं खाली राहतोय, यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याआधी फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित देत आहेत जितू. आणि ज्या पद्धतीनं पहिल्या 2-3 चेंडूमध्ये धावा निघाल्या होत्या, आता मात्र इथे लागोपाठ 3 चेंडू डॉट झाल्यामुळे पुन्हा एकदा मालवणी संघ कमबॅक करतोय. कारण दुसरं षटक मैदानात चालू आहे, म्हणजे अजूनही 14 चेंडू बाकी आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये कदाचित झेल होतोय, प्रमोद खाली येत आहेत, चूक करणार नाही आहेत. आणि ज्या पद्धतीने जितूचा इथे विकेट पाहिजे होते ते विकेट्स इथे मिळवलेली आहे मालवणी संघानं. कारण 2-3 चेंडू लागोपाठ डॉट गेले, तिथे कॉन्सन्ट्रेट लूज झालं आणि त्या लूजचा परिणाम इथे असा झालेला आहे की तो फलंदाज इथे बाद होऊन नावीज द बॅक इंटू पॅव्हेलियन बाय जितेंद्र. सुहास नवीन फलंदाज, अप्रतिम गोलंदाजी. आता फलंदाजी बघायचं आहे काय करतायत ते, कारण धावा झालेल्या आहेत 20, अजूनही 22 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 13. 13 मध्ये 22. सामना अजूनही ओपन आहे, बॅलन्स आहे, काही घडू शकतंय. कोणताही खेळाडू किंवा कोणी प्रेडिक्ट करू शकत नाहीये की काय घडेल ते. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की इथे दोन्ही संघ आणि हे काही सामने दुपारच्या सत्रांतील छातीचे ठोके सगळ्यांचे चुकवत आहेत. सगळ्यांच्या डोक्यातला मेंदू जागा करतायत सगळे सामने. जो काही जणांचा चहा जेवणानंतर सुस्तावलेला मेंदू चहा घेतल्यानंतर नाही तर या क्रिकेटचे सामने बघून जागा झालेला आहे आता. संजय यावेळेला हलक्याच बॅटनं ऑफ साईडला वळवत आहे. चेंडू जोपर्यंत कव्हर्सला अडवला जाईल, 1 धाव आहे, एकाच धावेनं समाधानी आहेत. आणि धावसंख्या झालेली आहे ती 21 एक्झॅक्टली 50% धावा झालेल्या आहेत. आणि या 50% धावा करायला 50% षटकं संपलेली आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 12, धावा पाहिजेत 21. अजूनही सामना ओपन आहे, बॅलन्स आहे. मात्र इथे शैलेश बघायचं आता काय, सुहास बघायचे काय करतायत ते. कारण आतापर्यंत इथे ज्ञानेश्वर आणि संजय यांचे जे गोलंदाजी बघितले, पहिल्या षटकात धावा होत्या त्या 16 आणि दुसऱ्या षटकात धावा येत्या त्या फक्त 5. पहिल्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव, मधले चेंडू डॉट आणि विकेट. त्यामुळे थोडंसं इथे गणित आता उलटसुलट पाहायला मिळतंय. हे जे 3-4 चेंडू डॉट गेले त्याच्यामध्ये काही धावा आल्या असत्या तर संघाची धावसंख्या 30च्या जवळ गेली असती. मिथून नंबर 3 गोलंदाज. तमाम क्रीडा रसिक बिलकुल श्वास रोखून सामना बघतायत. मगचे काही सामनेच असे होत आहेत की सगळ्यांची सुस्ती उडवलेली आहे. सगळे खेळाडू बिलकुल सीमारेषेवर आहेत. जसे आपले सैनिक सीमारेषेवरती डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात, तसे हे सगळे खेळाडू सीमारेषेवरती उभे आहेत. यावेळेला दॅट्स अ गुड बॉल. सुहास इथे बीट होत आहेत, अपील होत आहे आणि ही इज गिवन आउट. स्क्वेअर लेग पंच गुणेश मात्र आपला बोट वरती करतायत आणि बाद होऊन सुहास इज द बॅक इन द पवेलियन. कारण 1 धाव घेऊन सुहासनं आपल्याजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला होता. इथे जर बघितलं पांजू संघाचा 3रा फलंदाज बाद होतोय. धावा इथे कुठेतरी कॉन्सन्ट्रेट लूज झालेला आहे. मात्र अजूनही सामना ओपन आहे, बॅलन्स आहे, काही घडू शकतंय. कुठलाही संघ वेळेप्रसंगी सामन्यामध्ये चित्र निराळं पालटू शकतायत. प्रेमनाथ नवीन फलंदाज. जो भी करते हैं वो प्रेम से करते हैं. प्रेम के बगैर कुछ नहीं होता और कुछ नहीं कर सकता. येत्या रविवारी शिवनेरी प्रीमियर लीग
ची इथे स्पर्धा पाहायला मिळणार आहे याच मैदानावर आणि 31 मे आणि 1 जून या दिवशी देखील स्पर्धा आहे राई प्रीमियर लीग 11 तारखेला वर्गमित्र चषक फक्त आदर्श विद्यामध्ये राईचे खेळाडू बाकी नाहीत. हे आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे येत्या शनिवार रविवारी देखील आपल्याला श्री क्षेत्र तुंगारेश्वरला दिंडी सुद्धा आहे. भाविकांनी सामील व्हायचे अशी सूचना करण्यात येते. पुढचा चेंडू दरम्यान यावेळेला पुल केलेला आहे. कदाचित चेंडू झेल मध्ये कन्वर्ट होतो का काय? यस इट इज. झेल घेण्याचा प्रयत्न अप्रतिम रीतीनं चेंडूवरती नजर कायमस्वरूपी राहिले आणि फलंदाज इथे लागोपाठ बाद होत चाललेले आहेत. ज्या धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या, पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर लागोपाठ 2 चेंडू 2 फलंदाज बाद. नाव इज ऑन अ हॅट्रिक बाय मिथुन. नवीन फलंदाज हरराम. क्या बात है. एक हरराम असा खेळाडू होता, हात फाटला, 14 टाके पडले तरी दुसऱ्या दिवशी मैदानामध्ये एक्स्ट्रॅक्शन करायला. एकसर संघाचे आठवण विसरू शकत नाही आहेत आम्ही. कांदरपाड्याचे विजय पाटील डोळ्याला फटका लागला, चष्म्याची काच तुटली तरी मैदानामध्ये खेळलेले होते दहिसरला. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, समर्पित होऊन खेळतात. गजानन कोळीचा पाय दुखत असताना खेळत होते अरुणच्या बरोबर, मला अजूनही आठवतं ते. हे काही गोष्टी अशा आहेत नजरेसमोरून कधी बाजूला होत नाहीत आणि मला वाटतं आपण आहोत तोपर्यंत कधीच होणार नाहीत बाजूला. धन्यवाद. अजून काही विशेष सूचना. एकूणच आपण बघायचो पहिला काळ होता 1 मेची स्पर्धा आटोपली की निश्चितच हे मैदान वॅकंट व्हायचं. मात्र आता तसं नाही आहे. आता भरपूर स्पर्धा, राई प्रीमियर लीग असो, शिवनेरी प्रीमियर लीग असो, त्यानंतर अजून एक महत्त्वपूर्ण चषक तो म्हणजे वर्ग मित्र चषक, त्या देखील स्पर्धेचा ड्रॉ होणार आहे मित्रांनो लवकरच. चला मॅचकडे वळूया. 1 मे नंतर मैदान खाली व्हायचं ते आता मैदान भरायला लागलेलं आहे. कारण प्रत्येक जण अतिशय यावेळेला मात्र एक चांगली गोष्ट आहे की वाईटचा इशारा येतोय. वाईटमध्ये धावसंख्या आत्ता थोडीशी गाडी पुढे सरकली. अजूनही हॅट्रिकची संधी आहे मिथून. ही जाऊन हॅट्रिक. हॅट्रिक झाली की लगेच प्रेक्षक टाळ्या वाजवतील, स्वागत करतील आणि हे एक फार महत्त्वाचं असतं की खेळाडूचं प्रोत्साहन कसं दिलं जातं. यावेळेला ड्राईव्ह केलं जात आहे मात्र कदाचित चेंडू 2 धावांसाठी जातोय आणि या 2 धावांनी धावसंख्या सरकली जाते ती म्हणजे 24. या धावसंख्येवर 24 धावा झालेल्या आहेत. अजूनही गरज आहे आमचे गुणलेखक सांगतील ती म्हणजेच 18 आणि या 18 धावा करायचे 9 चेंडूमध्ये. 9 मध्ये 18 म्हणजे प्रत्येक चेंडूला 2-2 धावांचा फटका खेळावा लागेल जर पणजू संघाला जिंकायचं असेल आणि मालवणी संघाला धावा रोखाव्या लागतील. हो, दॅट्स अ गुड शॉट. ऑप्स्टमच्या बाहेर निघून फाईन लेगला चेंडू जातोय मात्र 2 धावा आहेत. 2 धावांनी धावसंख्या झाली 26. अजूनही 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा तेच आहे, प्रत्येक चेंडूला 2 धावा. तमाम क्रीडा रसिक वाट बघतायत की कोणता संघ काय घडेल, काय चमत्कार घडवतोय आणि राईचं मैदान म्हणजे चमत्काराने भरलेलं आहे. इतिहास पाहायला मिळतात. एका दिवसात 86 षटकार बघायला मिळालेले होते. यावेळेला चेंडू पुन्हा जातोय 2 धावांसाठी आणि 2 धावा 22च्या रूपाने येत आहेत. या 2 धावाने धावसंख्या झालेल्या 28. 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. आज काय घडतंय या दोन्ही सामन्यांमध्ये समजत नाही आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगतायत, झगडतायत, झुंजतायत प्रत्येक संघातील खेळाडू, फलंदाज. यावेळेला उजव्या टीच्या बाहेर आणि 2 धावांसाठी जातोय. मात्र इथे असं म्हटलं जात आहे की जर सोडला असता तर वाईड होता, पण ज्या पद्धतीनं फलंदाजाने खेळलेला आहे चेंडू मला वाटतं दुसरा द्यायचा आहे मैदानामध्ये. चेतन धन्यवाद. चला बघा अजून एक विशिष्ट सूचना. मागे जी पेनकरपाडा येथे ट्रॉफी जिंकली टीम राई संघानं, ती ट्रॉफी आम्हाला प्रदान करायची आहे. ती म्हणजे निश्चितच आमचे AA कन्स्ट्रक्शनचे भावेश परशुराम पाटील यांना. आणि या सामन्यानंतर निश्चितच जर भावेश इथे उपलब्ध असेल तर ती लगेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ही ट्रॉफी आम्ही त्याला वितरित करणार आहोत. तर भावेशला विनंती करतोय, तू जिथे कुठे असशील तर प्लीज मुख्य मंचाकडे ये. AA कन्स्ट्रक्शनचे भावेश
ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी अतिशय चांगलं सहकार्य असतं. यंदाही आपण ज्या जर्सीज बघतोय, पूर्ण ट्रॅक पॅन्ट हा पूर्ण ड्रेस बघतोय टीम राईचा, तो एकूणच एक अंशचे भावेश यांच्या मार्फत देण्यात आलाय. आणि आणखीन विशिष्ट भेट भावेशने दिले, ती म्हणजे जी एक ट्रिप होणार आहे लोणावळ्याला, त्यासाठी बसचा जो खर्च आहे तो भावेशच्या माध्यमातून देण्यात आला. एकदा जोरदार टाळ्या भावेश परशुराम पाटील यांच्या माध्यमातून. आणि अजून एक गोष्ट की त्या बस बरोबर बकरा सुद्धा आहे, त्यामुळे अभिनंदन टीम राईचं. मात्र भावेश मित्रा जिकडे कुठे असतील तिकडे ये. आज दुपारी त्यांचे वडील मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं आमच्या भावेशचं नाव तू घेत नाहीस, तर काका तू पण असशील तर तू पण ये, पण ये. याचं कारण त्याचं क्रिकेटवरती प्रेम भरमसाठ आहे आणि जे शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही भावेशचं. कुठे भावेश मित्रा ये लवकर, कारण निश्चितच ही मॅच संपल्यानंतर तो विशिष्ट सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे. आणि तू जो कोणता खेळ खेळत असशील तो सोडून ये. धर्मेंद्र नाव इज द लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गरज आहे ती 12 धावांची. 6-12 झालेलं आहे. हेच घडत आलेलं आहे 9 चेंडू शिल्लक होते तेव्हापासून. कारण या 3 चेंडूमध्ये 2-2 धावा आल्या, त्याच्यामुळे जर विचार केला तर धावसंख्या आता वेगानं थोडीशी डेव्हलप होते. पहिल्या षटकात 16, दुसऱ्यामध्ये 5 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा आलेल्या आहेत त्या. कारण या षटकाचा विचार केला एकूण धावा आलेल्या आहेत 3, मात्र त्यामध्ये बाईचे जे गेले आणि एक वाईट गेलेलं आहे ती त्याच्यात मोजली जात नाही. आणि एक गोष्ट होते की एक बाजूला जर बघितलं तर प्रेमनाथ अजूनही एका बाजूला उभा राहिलेला आहे. काल देखील तेच घडलं की ज्या पद्धतीनं लाला एका बाजूला उभा राहिला आणि मुर्दा संघ थोडासा अडचणीमध्ये होता. यावेळेला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे, पंच बघतायत आणि वाईटचा इशारा येतोय. वाईटमुळे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31. 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6. मात्र धावा इथे करायच्या आहेत कारण पांजू संघाचे विकेट गेलेले आहेत आतापर्यंत 4. धर्मेंद्र यावेळेला ड्राईव्ह केलेला ऑफ साईडला, मात्र चेंडू होते कव्हर्सला. 1 धाव आहे, कदाचित 2 धावा होत आहेत. धर्मेंद्र जोपर्यंत धावत जाऊन क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे. मिथुननं चेंडू देईपर्यंत 2 धावसंख्या झालेल्या आहेत 33. आता गरज आहे 9 धावांचे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 5. कारण मालवणी संघाचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत, कारण एक रिटायर झाला तीही विकेट म्हणून मोजली जाते आणि त्या दृष्टीने ते 4 फलंदाज त्यांचे बाद. आणि पांजू संघाचा विचार केला तर पांजूचेही मला वाटतं 4 बाद झालेले आहेत. कारण बेनिफिट आहे पांजूला ते म्हणजे टॉस जिंकलेला आहे ते, बाकी नाही. यावेळेला मात्र खेळायचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर जातोय. 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेंचा प्रयत्न होणार नाही आहे कारण चेंडू तिथे होता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे धावसंख्या झालेली आहे 34. अजूनही 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4. 4 मध्ये 8. एखादा चौकार षटकार सामन्याचं चित्र उलट फिरवेल, मात्र तो कधी लागेल काय होईल कोणी सांगू शकत नाही आहे. तमाम क्रीडा रसिक घरी कुठे आजूबाजूला जाण्याचं असेल ते थांबलेले आहेत आणि सामन्याचं रंगत बघतायत. एकच मनामध्ये म्हणतात ऑल द बेस्ट. दॅट्स अ गुड शॉट. मात्र इज अ मिस टाइम. मिथुन इज अंडरनेट आणि इज द टेक इन द कॅच. ज्ञानेश्वरनं हा झेल पकडलेला आहे. फलंदाज बाद होत आहेत. एक फलंदाज आणखीन बाद झालेला आहे पांजू संघाचा आणि ज्यामुळे आता धावा कंपल्सरी कराव्या लागतील. त्या म्हणजे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये धावा पाहिजेत. त्या म्हणजेच आमचे गुणलेखक म्हणतात 8 आणि कंपल्सरी झालेले आहेत. आता किशोर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. भावेशचं सगळं कार्य अप्रतिम आहे, शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. पण एकच गोष्ट तो म्हणतो, त्याचे वडील म्हणतात की माझ्या मुलाचं नाव घेत नाही, पण त्यांनी मला 1-2 वेळा म्हटलं होतं राजू आमचं नाव जास्त घेऊ नकोस म्हणून.
हा काय भावेशचा प्रकार आहे मला माहित नाही. गेल्या वर्षी लग्न झालेलं आहे त्याचं. 3 मध्ये 8 मात्र 8 धावा कंपल्सरी आहेत कारण विकेट जास्त झालेले आहेत पांचूच्या. नवीन फलंदाज किशोर. धर्मेंद्र इज द राईट आर्म ओव्हर. चलो वेळ वाया घालवू नका. 5:52 झालेली आहेत. यावेळेला ड्राईव्ह केले जात आहे. लॉंग ऑफ मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवून थ्रो देत आहेत प्रमोद आणि मिलन यांनी चेंडू अडवलेला आहे. जोपर्यंत थ्रो दिला जाईल एकाच धावेनं समाधानी आहे. धाव संख्या झाली 35. आता चेंडू शिल्लक आहेत 2 धावा पाहिजेत 7. एक षटकार काय घडेल सांगता येत नाहीये. चलो वेळ वाया घालवू नका प्लीज. मालवणी संघाला विनंती आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. मागे पुढे होत आहे. तिथे कानमंत्र येतात फलंदाजांना की खेळपट्टीवरती उभे राहा, षटकार मारण्याचा प्रयत्न करा. मात्र काही वेळेला कानमंत्र हे एखाद्या संघाला महाग पडू शकतात. दैसर संघाच्या बाबतीमध्ये बघितलं मगाशी सगळं काही चाललेलं होतं व्यवस्थित आणि अचानकपणे सामना फिरला. आणि पण एक गोष्ट म्हणावी लागेल की नंदकुमार, मुकेश आणि जयेंद्र ठाकूर यांच्या विकेट्स फार महत्वाच्या गेल्या आणि ज्यामुळे अंतराने विकेट्स पडत राहिल्या त्यामुळे दैसर संघावरती दडपण आलेलं आहे. आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडूमध्ये धावा पाहिजेत त्या म्हणजे 7. 2 मध्ये 7. चलो धर्मेंद्र याच्या हातामध्ये भविष्य आहे दोन्ही संघांचं. षटकार गेला तर काय घडेल बघूया. दॅट्स अ गुड बॉल. यावेळेला मात्र बिलकुल अप्रतिम ब्लॉक होल मध्ये अटॅक केलेला आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. कदाचित घातक असतील का नाही. 2 धावा इथे पूर्ण होण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज का थांबलेले आहेत माहित नाही. नाव स्ट्राईकला फलंदाज बाद होत आहेत तो म्हणजेच हरराम सॉरी किशोर बाद होत आहेत. 1 बॉल 6चा तिसरा सामना लागोपाठ येतोय. मग अशी 1 चेंडू त्याची गरज होती त्यावेळेला देखील झेल पकडला गेला आणि तिथे सामना जिंकलेला होता राईस संघानं. आता बघायचंय काय घडतंय ते. आता सामना इक्वल झाला ते विकेटवरच्या आधारावरती मालवणी संघ सामन्यामध्ये पकड मिळवू शकतोय कारण सामना इक्वल होईल. 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे शेवटचा. प्लीज डोंट वेस्ट द टाइम घालवू नका. चलो वेळ वाया घालवू नका. मालवणी संघाला विनंती आहे. काहीतरी मला वाटतं तिथे गैरसमज होतोय का काय माहित नाहीये. धाव संख्या 36 झालेली आहे. 5 धावांची गरज. 6 धावांची गरज आहे. 6 रन टू विन आफ्टर लास्ट डिलिव्हरी. लक्षात घ्या अंतिम सामना कदाचित 3 षटकांचा असेल का यानंतरचा सामना हे कमिटी आपल्याला पुढे सगळे कारण वेळ भरपूर वाया चाललेला आहे. शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 42 धावांची गरज पैकी धावा झालेल्या 36. चलो काही वेळेला वेळ वाया घालवला की एखाद्या संघाचं नुकसान होत आहे ते इथे आता पाहायला मिळतंय का काय माहित नाही आपल्याला. चलो वेळ वाया घालवू नका. पुढचे सामने 3-3 षटकांचे होतील का 2 षटकांचे होतील हा येणारी वेळच आपल्याला सांगून जाईल कारण 6 वाजत आलेले आहेत. 5 वाजून 56 झालेली आहेत आणि 2 सामने बाकी आहेत. धर्मेंद्र यावेळेला ऑन ड्राईव्ह. मात्र इथे मालवणी संघानं सामना जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. अप्रतिम रीतीनं
चला लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. जेम्स बॉन्ड राई संघाचे कर्णधार आणि टीम मालवणीचे कर्णधार, आणि लगेच आम्ही केक सेरेमनी देखील केक कटिंग सेरेमनी करणार आहोत. मला भारतचा वाढदिवस आहे. भारत, खूप साऱ्या शुभेच्छा तुला. चला ये भारत, लवकर ये, आपण लगेच केक कटिंग सेरेमनी करणार आहोत. किती षटकांची मॅच ठेवायची आहे प्लीज विनंती करतोय. वेळेकडे लक्ष द्या आणि षटक ठरवा प्लीज, मी विनंती करतोय. जर ही मॅच 4 ओव्हरची केली तर पुढची मॅच आपल्याला फक्त 3 षटकांची करावी लागेल, आताच सांगतो. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट मिथून ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन टीम मालवणी, आणि टीम कॅप्टनला विनंती करते बाबूदा प्लीज या लवकर. आणि मिथून मॅन ऑफ द मॅच आहात तुम्ही. चला पांचू टीम हस्तांदोलन करा प्लीज, हस्तांदोलन करा. चांगलं क्रिकेट तुम्ही थ्रू आउट दाखवलं, मजा आली, आणि निश्चितच या स्पर्धेत सहभाग दाखवल्याबद्दल निश्चितच तुमचं मनापासून हार्दिक आभार आहे. हा सामना 4 षटकांचा असेल. पुढची मॅच टीम जेम्स बॉन्ड राई सेमीफायनल नंबर 2, आणि त्यांच्या समोर संघ असेल तो म्हणजे टीम मालवणी. चला टीम कॅप्टन या बाबूबाई, आणि राकेशला देखील विनंती करतोय की चला मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट देखील घ्या प्लीज. आणि मिथून आहेत मॅन ऑफ द मॅच, या प्लीज. आणि सन्माननीय एस जी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण प्लीज टॉस बॉक्स मध्ये या सर. आणि मस्जिदजी खोत साहेब सुद्धा या प्लीज. करण चला पुढचा सामना आपण त्वरित सुरू करतोय. त्या अगोदर होणार आहे मॅन ऑफ द मॅच सेरेमनी, आणि निश्चित टॉस देखील होत आहे. राकेश पाटील आणि त्यांचे 4 लकी मॅस्कॉट तुम्हाला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. आणि जितू पाटील आणि बाबूदा थोडासा बाजूला व्हा. जितू पाटील ऑन स्क्रीन आहात तुम्ही. टॉस होणार आहे, लक्षात घ्या. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मोरा गावातील एक अफलातून क्रिकेटपटू, माजी खेळाडू सन्माननीय एस जी पाटील साहेब, आणि त्यांच्या सभेत असतील सन्माननीय मस्जिद खोत साहेब, त्यांच्या माध्यमातून लक्षात घ्या उपविजेता संघ आणि विजेता संघाला 11 गॉगल्स, अगदी हाय क्वालिटीचे गॉगल्स मिळणार आहेत. ते म्हणजे मस्जिदजी खोत साहेब इथे उपस्थित आहेत. आता लगेच आपण टॉस करतोय. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. आणि दोन्ही संघांना